नमस्कार मित्रांनो. जूनमध्ये जन्मलेले लोक इतके वेगळे का असतात? काही लोक बाहेरून खूप आनंदी दिसतात, सगळ्यांमध्ये मिसळतात, पण त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे कुणालाच समजत नाही. आणि कदाचित म्हणून जूनमध्ये जन्मलेल्या व्यक्तींना समजून घेणं प्रत्येकाला जमेल असं नाही. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीची राशी जितकी महत्त्वाची असते तितकाच त्याच्या जन्माचा महिना देखील त्याच्या स्वभावावर परिणाम करत असतो. आणि जून महिना म्हणजे मराठी महिन्यांमध्ये साधारणपणे ज्येष्ठ ते आषाढाकडे जाणारा काळ. एकीकडे उन्हाची तीव्रता तर दुसरीकडे पावसाची चाहूल. कदाचित म्हणूनच जूनमध्ये जन्मलेल्या लोकांच्या स्वभावात देखील दोन वेगवेगळ्या बाजू दिसतात. कधी ते खूपच शांत असतात, तर कधी अचानक भावनिक किंवा पटकन रागावणारे असतात. असे संमिश्र स्वरूपाचा स्वभाव असतो. तर चला मग पाहूया, जूनमध्ये जन्मणारे लोक नेमके असतात तरी कसे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे लोक लोकांमध्ये खूप पटकन मिसळून जातात. स्वभाव खूप साधा असतो. पहिल्याच भेटीत समोरच्याला आपलंसं वाटेल असं बोलणं यांना चांगलं जमतं. म्हणून कॉलेज असो, कामाची जागा असो किंवा मित्रांचा ग्रुप, जूनमध्ये जन्मणारे लोक कायम लोकांच्या लक्षात राहतात. पण गंमत म्हणजे काय, हे लोक सगळ्यांशी बोलतात, हसतात, तरी मनातलं सगळं सहज कुणाला सांगत नाहीत. मनात कितीही त्रास असला तरी चेहऱ्यावर हसू ठेवण्याची सवय यांना असते. आता पाहूया हे लोक नातं कसं निभावतात. जूनमध्ये जन्मणारे लोक नातं हे मनापासून निभावणारे असतात, कारण अर्थातच संवाद कौशल्य. एकदा एखादी व्यक्ती त्यांना जवळची वाटली की तिच्यासाठी ते काहीही करायला तयार होतात. पण हे लोक मनाने खूप भावनिक असतात. समोरच्याने थोडंसं जरी दुर्लक्ष केलं किंवा अपेक्षेप्रमाणे साथ दिली नाही तर हे लोक मनातून खूप दुखावले जातात. फरक फक्त एवढाच की ते लगेच ते दाखवून देत नाहीत, कारण त्यांना आपलं दुःख लपवायला आवडतं. विशेष म्हणजे हे लोक पटकन कुणावर विश्वास ठेवत नाहीत, त्यामुळे लवकर नातं जोडत नाहीत. पण एकदा विश्वास बसला की त्या व्यक्तीला आयुष्यात अंतर देत नाहीत. त्या व्यक्तीचा आदर करतात आणि खूप महत्त्व देतात आपल्या आयुष्यामध्ये. आता पाहूया हे लोक त्यांचं ध्येय कसं पूर्ण करतात, त्यासाठी काय प्रयत्न करतात. जूनमध्ये जन्मलेले लोक खूप हुशार आणि विचार करून काम करणारे असतात. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी हे आधी तिचा पूर्ण विचार करतात. घाईघाईने निर्णय घेणं यांना फारसं आवडत नाही, त्यामुळे ते टाळतात. आणि एकदा एखादं ध्येय ठरवलं, उराशी बाळगलं की मग ते पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसत नाहीत. यांना कायम दुसऱ्याच्या सांगण्यावर काम करणं फारसं आवडत नाही. दुसऱ्याच्या हाताखाली काम करणं जमत नाही. म्हणूनच अनेक लोक स्वतःचं वेगळं नाव कमावण्याचा मनापासून प्रयत्न करतात आणि यशस्वी देखील होतात. पण इथेच यांची एक कमजोरी देखील आहे, ज्यामुळे कधीकधी ती नुकसान करू शकते. हे लोक खूप हट्टी असतात. एकदा एखादी गोष्ट मनावर घेतली की मग सहज मागे हटत नाहीत. ही गोष्ट चांगलीच आहे, परंतु काही वेळेला हट्टीपणा नडतो. स्वतःचं नुकसान होत असतानाही स्वतःचं मत बदलायला मात्र तयार नसतात. आणि खरं सांगायचं तर जूनमध्ये जन्मणारे असे लोक अनेक लोकांच्या आयुष्यातील ताण हा या परिस्थितीपेक्षा जास्त विचार करण्याच्या सवयीमुळे, हट्टीपणामुळे वाढतो. म्हणून वेळीच हट्ट सोडावा. आणि हो, या लोकांना छोट्या छोट्या गोष्टींचाही खूप विचार करण्याची सवय असते. रात्री शांत बसल्यावर कोण काय बोललं, कोण कसं बदललं, कोण दूर निघून गेलं, या गोष्टींनी त्यांना हैराण केलं जातं. आता पाहूया जूनमध्ये जन्मलेल्या लोकांचा राग कसा असतो. हे लोक संमिश्र स्वभावाचे तर असतात, हे आपल्याला समजले. वरून खूप शांत दिसतात, पण राग आला की अचानक खूप कठोर बोलून जातात. मात्र त्यांचा राग फार वेळ टिकत नाही, हे विशेष. थोड्या वेळाने त्यांनाच वाटतं आपण जरा जास्तच बोललो का, आणि मग ते माफीसुद्धा मागतात. म्हणून जर तुमचाही जन्म जूनमध्ये झाला असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देणं गरजेचं नसतं. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात मोठं सामर्थ्य असतं. आता जाणून घेऊया या महिन्यात जन्मलेल्या लोकांची सर्वात खास गोष्ट कोणती. हे लोक मनाने खूप क्रिएटिव्ह असतात. गाणं, नृत्य, लिहिणं, बोलणं किंवा लोकांशी जोडून राहणाऱ्या गोष्टी यांना खूप आवडतात. आणि म्हणूनच की काय, अनेक लोक
शिक्षक, डॉक्टर, पत्रकार, व्यवस्थापक किंवा लोकांशी सतत संपर्क असलेल्या क्षेत्रात चांगलं नाव कमावतात. आता एक रंजक गोष्ट कोणती, तर ज्योतिषशास्त्रानुसार जूनमध्ये जन्मलेल्या लोकांसाठी हिरवा, पिवळा आणि किरमिजी रंग खूप शुभ मानले जातात. तर 6 आणि 9 हे अंक यांच्यासाठी भाग्यवान मानले जातात. तसेच यांनी सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करावं. आठवड्यातून एकदा गरजूंना हिरव्या वस्तू दान करावं. असं केल्याने मनातील अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. आणि शेवटी महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, या महिन्यात जन्मणारे लोक आयुष्यात खूप मोठं यश मिळवू शकतात. कारण यांच्यात मेहनत, जिद्द, लोकांना आपलंसं करण्याची ताकद असते, मनाने मजबूत होण्याची क्षमता असते. फक्त यांनी स्वतःच्या रागावर आणि हट्टी स्वभावावर नियंत्रण मिळवावं आणि छोट्या छोट्या सवयींमध्ये बदल करावा. कारण एकदा हे लोक मनाने खंबीर झाले तर आयुष्यात त्यांना पुढे जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तर मित्रांनो, तुमचा जन्मही जून महिन्यात झाला आहे का? या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींपैकी किती गोष्टी तुमच्या स्वभावाशी जुळतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा जून महिन्यात जन्मलेल्या तुमच्या परिचित व्यक्तीला. आणि अशाच मनाला भिडणाऱ्या राशी, स्वभाव आणि ज्योतिषाशी संबंधित व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्याबद्दलच असू शकतो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.